रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी महापालिकेनं नियोजन केलंय। त्यानुसार गणेश मूर्ती विक्रेत्यांसाठी लायन्स ब्लड बँकेसमोरील रिकाम्या जागेत तर राखी विक्रेत्यांना नाट्यगृह चौकातील मंगलधाम लगतच्या जागेत स्टॉल लावण्यास परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे यावर्षी तरी इचलकरंजीतील मुख्य रस्ता वाहतुकीसाठी खुला राहील अशी आशा आहे। इचलकरंजीतील मुख्य रस्त्यावर प्रचंड अतिक्रमण आहेत, त्यामुळे रोजच वाहतूक कोंडी होते। कोल्हापूर नाका ते राजवाडा चौक या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढल्यानं रस्ते प्रशस्त झाले आहेत, पण रक्षाबंधन गणेशोत्सवात पुन्हा या रस्त्यावर अतिक्रमण होण्याची भीती आहे। या पार्श्वभूमीवर आज राखी विक्रेते, गणेश मूर्ती आणि सजावट साहित्य स्टॉल धारकांनी महापौर उदय धातुंडे यांची भेट घेतली। वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीनं मुख्य रस्त्यावर स्टॉल लावण्यास परवानगी द्यावी अशी विक्रेत्यांनी मागणी केली, पण महापौर धातुंडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांनी त्याबाबत स्पष्ट नकार दिला। त्यानंतर महापौर धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी सभापती सतीश मुळीक, सभागृह नेते विठ्ठल चोपडे, नगरसेवक सुशांत कलागते, अमरजित जाधव यांनी शहरात प्रत्यक्ष पाहणी केली। अखेर लायन्स ब्लड बँकेजवळील महापालिकेच्या खुल्या जागेवर गणेश मूर्ती स्टॉल्स लावण्यास परवानगी देण्यात आली, तर नाट्यगृह चौकातील मंगलधाम लगतच्या जागेत राखी विक्रेत्यांनी स्टॉल लावण्याचं निश्चित करण्यात आलं। कोणत्याही परिस्थितीत इचलकरंजीतील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करता येणार नाही असा स्पष्ट इशारा महापालिका पदाधिकाऱ्यांनी दिलाय। त्यामुळे यंदा तरी सण उत्सव काळात मुख्य रस्ता वाहतुकीसाठी खुला राहील अशी आशा आहे।